ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मित्रांनो नमस्कार. सुलभ गीता रसामृत याचं आपलं आजचं 20वं चिंतन आहे आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग यावर आपण चिंतन करत आहोत. त्यामधला पहिला भाग 3 श्लोक आपण मागच्या क्लासमध्ये बघितले. आता बाकी आपण बघण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तेव्हा काल भगवंतांनी सांगितलं की 2 मार्ग आहेत, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग. त्यामध्ये भक्तिमार्ग सोपा आहे आणि सगळे त्याचं आचरण करू शकतात. ज्ञानमार्ग पण माझ्यापर्यंतच येऊन पोचतो. हे दोनही मार्गाचे साधक शेवटी मलाच येऊन मिळणार आहे, पण ज्ञानमार्गासाठी अधिकारी पाहिजे. सगळ्यांना काही तो शक्य नाही. त्यामुळे भक्तिमार्ग सगळ्यांनाच सोपा आहे. तिथे काही कडक निर्बंध नाही आणि अगदी स्वाभाविक आहे. त्यानंतर भगवंतांनी हे पण सांगितलं की ज्ञानमार्ग पण आहे आणि ज्ञानमार्ग पण माझ्यापर्यंतच येऊन पोचतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी सर्व इंद्रियाचा निग्रह करावा लागेल. त्यासाठी सर्व भूत हिते रतः, सगळ्या भूतांच्या कल्याणासाठी आपल्याला कार्य करावं लागेल. सगळ्यामध्ये भगवंताला बघून आपल्याला सेवा करावी लागेल आणि त्यासाठी अधिकारी व्हावं लागेल. हे आपण मागच्या क्लासमध्ये विस्तारानं त्यावर चर्चा केलेली आहे. आज आपण त्या पुढचे जे आपली कडवी आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला. निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला. देहबोध जर मनात असेल तर भयंकर क्लेशची होई त्याला. भयंकर क्लेशची होई त्याला. क्लेशोधिक तरस्तेषां अव्यक्त व्यक्त चेतसाम. तिथे भगवान म्हणतात की क्लेशोधिक तरस्तेषां, त्यांना जास्त त्रास होतो. आता निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला. आता इथे भगवंत म्हणतात की मनुष्याला, देहधारी मनुष्याला फार अवघड आहे. आता हे अवघड का आहे हे आपण थोडं बघण्याचा प्रयत्न करूया. अवघड यामुळे आहे की ज्ञानमार्ग अतिशय सूक्ष्म आहे. कारण हे जे ब्रह्मतत्व आहे, हे ब्रह्मतत्व अतिशय सूक्ष्म आहे. म्हणजे आपल्या मन, बुद्धी, इंद्रिय, अहंकार ह्या सगळ्यापेक्षा एवढं सूक्ष्म आहे की आपण आपल्या ह्या मनाद्वारे बघू शकत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता नाही. त्या तत्वाची धारणा करण्यासाठी जी बुद्धी पाहिजे ती क्षमता आज या कलियुगामध्ये मनुष्यामध्ये राहिलेली नाही आहे. कारण आपण निरंतर या जड जगताचं चिंतन करतो. रात्रंदिवस आपण या जगामध्ये वावरतो आणि चिंतन कशाचं असतं? जडाचंच असतं. आपण इंद्रियाद्वारे जे काही बघतो आहे ते सगळं जड आहे, ते सगळं मॅटर आहे, ते सगळं भौतिक आहे आणि रात्रंदिवस आपण ह्या भौतिक गोष्टीच हाताळत असतो आणि या भौतिक गोष्टी, स्थूल गोष्टी, जड गोष्टी यामध्येच वावरत असल्यामुळे आणि यांनाच हाताळत असल्यामुळे आपलं मन अतिशय स्थूल होऊन गेलेलं आहे. आता ते एवढं मन स्थूल झालेलं आहे की ह्या अशा स्थूल मनाला
त्या सूक्ष्म तत्वाची कल्पना करणं, धारणा करणं, साधना करणं किती अवघड आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की ओली आगकाठी असते, ती आगकाठी तुम्ही घासाच घासा तरी काही अग्नी पेटतच नाही. आपलं मन असं आहे, ओल्या आगकाठीसारखं आहे. हे एवढं आपलं मन स्थूल झालेलं आहे की त्याला कितीही घासलं तरी अग्नी बाहेर निघतच नाही. आता अशा मनाद्वारे ते एवढं सूक्ष्म आत्मतत्व कसं कळणार आहे. श्रीरामकृष्ण म्हणायचे, एक शेर दुधामध्ये तुम्ही अर्धा शेर पाणी टाकलं तर ठीक आहे, पण एक शेर दुधामध्ये तुम्ही 10 शेर पाणी टाकलं. ते आईला म्हणायचे, आई हे तू माझ्याकडे असे लोक आणत आहे, फुंकून फुंकून माझे डोळे खराब झालेले आहे. एका शेरामध्ये 10 शेर पाणी आणि अशा प्रकारचे हे लोक माझ्याकडे येतात आणि म्हणे मी त्यांना किती सांगू. म्हणजे कलियुगामध्ये मनुष्याचं मन अशा प्रकारचं असतं, एवढं कलुषित झालेलं असतं. त्यामुळे मनुष्याला शक्य होत नाही. म्हणजे आपण ती योग्यता गमावून बसलेलो आहे. ह्या कलियुगामध्ये अद्वैताची साधना करण्यासाठी ज्या प्रकारचं मन पाहिजे त्या प्रकारचं मन आपल्याकडे नाही, म्हणून आपल्याला ही साधना अवघड वाटते. दुसरं म्हणजे आपल्या मनामध्ये कामना वासना खूप आहे. आता जोपर्यंत मनामध्ये कामना असेल, वासना असेल, तोपर्यंत अद्वैताची अनुभूती होणं बिलकुल शक्य नाही. ठाकूर म्हणायचे की एक जरी मनामध्ये कामना असली तरी तुम्हाला ती अनुभूती होणं शक्य नाही. मन पूर्णपणे कामना शून्य झालं पाहिजे. माताजी म्हणायच्या का प्रार्थना करा भगवंताला की मेक मी डिझायरलेस, मला भगवंता कामना शून्य कर. भगवान श्री रामकृष्णांना जबरदस्तीनं मन खाली आणावं लागायचं. त्यांच्या मनाची दिशा नेहमी समाधीकडे. आता मनामध्ये काहीच कामना नाही, त्यामुळे मन सतत समाधीमध्ये जात आहे. आता ते जबरदस्तीने म्हणतात की मी पाणी पिईल, मी काही खाईल. म्हणजे ही कामना निर्माण करून त्या कामनेचा आधार घेऊन ते मन आपल्या खाली आणायचे, आपल्यासाठी खाली आणायचे. त्यांचं मन नेहमी त्या विकल्प समाधीमध्येच राहायचं, पण एखादी कामना ठेवून त्या मनाला खाली आणायचे. म्हणजे बघा कशा प्रकारचं मन होतं. आणि आपल्या मनाची तुलना करा. आपलं मन तर काय, समाधी तर सोडाच, काही केल्या त्या कामना जातच नाही. आपल्या मनाची अशी कंडिशन आहे. त्यांच्या मनाची अशी ही कंडिशन होती की त्यांच्या मनामध्ये कामना नसल्यामुळे ते त्या समाधी अवस्थेमध्ये राहू शकत होते. याला कारण काय आहे? का आपलं मन एवढं स्थूल झालेलं आहे? आपल्यामध्ये का इतक्या कामना वाढलेल्या आहे? आपलं मन भगवंतावर स्थिर का होत नाही? त्याला एक कारण आहे की आपले संस्कार आहे. आपल्या मनामध्ये एवढे संस्कार आहे ना, ते संस्कार आपल्या मनाला नेहमी खाली ओढत असतात. त्यामुळे आपल्याला अवघड जातं. त्यानंतर देहबुद्धी खूप आहे. एवढी मनुष्यामध्ये देहबुद्धी आहे की ठाकूर म्हणायचे की कलियुगामध्ये अन्नगत प्राण, हा मनुष्य पूर्णपणे अन्नावरच अवलंबून आहे. याला 2 दिवस जर खायला मिळालं नाही तर बघा याची काय अवस्था होते. आता जर आपण या देहालाच जर आपण सर्व काही मानत असू, सगळं लक्ष जर आपलं या देहावरच केंद्रित असेल, तर आपल्याला त्या आत्मतत्वाची जाणीव होणार कशी? आणि आज आपण बघतो की सगळे आत्मकेंद्रित झालेले आहे. या देहाच्या पलीकडे त्यांना काहीही दिसत नाही. म्हणून स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले तेव्हा म्हणायचे की ते लोक विरोचनाची रेस आहे. ज्यांची देहबुद्धी खूप प्रचंड असते, ज्यांना देह सर्व काही वाटतो, त्यांना इथे विरोचन म्हटलं आहे. विरोचन हा राक्षसांचा राजा आहे. कारण मन एवढं स्थूल झालेलं आहे.
ती गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा ब्रह्माकडे हे गेले विरोचन आणि इंद्र, तेव्हा म्हणे आम्हाला ज्ञान द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही तेच आहात. इंद्राला पण सांगितलं, विरोचनाला पण सांगितलं. आता हा विरोचन समजला की मी तेच ब्रह्म आहे, म्हणजे मी शरीरच ब्रह्म आहे. त्याचं मन एवढं स्थूल होतं की तो शरीरालाच ब्रह्म समजून तो परत गेला आणि सगळ्या राक्षसांना सांगितले की अरे, ब्रह्मदेवाने सांगितले की हे शरीरच ब्रह्म आहे, मजा करा. इंद्राचं मन थोडं पवित्र होतं. त्यांनी विचार केला की हे शरीर कसं काय ब्रह्म असणार आहे, कारण शरीर तर नेहमी बदलते आहे आणि आत्मा किंवा ब्रह्म तर कधी बदलत नाही. पुन्हा तो परत गेला. मग पुन्हा ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की जा, आता तू 12 वर्ष तपस्या कर, ब्रह्मचर्याचं पालन कर, नंतर ये. मग त्याला वाटलं की शरीर नाही होऊ शकत, मग मन आत्मा असेल, मग प्राण आत्मा असेल. अशा प्रकारे 4-5 वेळा त्याला जावं लागलं. पहिले तो शरीराला आत्मा म्हणायचा, मग प्राणाला आत्मा म्हणायचा, मग मनाला आत्मा म्हणायचा. शेवटी त्याला कळलं की तो आत्मा ह्या सगळ्यापासून भिन्न आहे. म्हणजे यासाठी इंद्राचं मन थोडंफार पवित्र होतं म्हणून त्याला ते कळू शकलं. विरोचनाचं मन एवढं स्थूल होतं की त्याला ते धारणाच होऊ शकली नाही. तर आपली मनं आज एवढी स्थूल झालेली आहे, आपल्या मनामध्ये एवढ्या कामना वासना आहे की आपल्यामध्ये एवढी देहबुद्धी आहे आणि आपली शरीरं दुर्बल झालेली आहे. ह्या कलियुगामध्ये मनुष्य दुर्बल असतो, त्याचं आयुष्य कमी असते. आता ह्या दुर्बल शरीराद्वारे तुम्ही कठोर साधना कसे करणार? हिमालयात जाऊन ऊन वारा पाऊस हे सगळं सहन करून त्या गुहेमध्ये राहून आणि सर्वस्वाचा त्याग करून सगळ्या कामना वासना सोडून देऊन राहणं किती लोकांना शक्य आहे? शक्य आहे का? म्हणजे आपलं शरीर एवढं दुर्बल झालेलं आहे की आपण तिथे जाऊन राहूच शकत नाही. आणि स्वामीजींना हे माहिती होतं की ह्या कलियुगामध्ये जे संन्यासी होतील त्यांच्याकडून कठोर तपस्या होणार नाही. स्वामीजींनी 1 पैसा खिशामध्ये न ठेवता संपूर्ण भारत भ्रमण केलं. बघा केवढी कठोरता केली. ठाकूरांच्या सगळ्या संन्यासी शिष्यांनी खूप कठोरता केली. हिमालयात तपस्या केली, तिबेटपर्यंत गेले. अखंडानंदजी, शिवानंदजी ह्या सगळ्यांनी हिमालयात नर्मदा किनारी कठोर तपस्या केली. पण त्यांना माहिती होतं की यानंतर जे येणार आहेत पुढे त्या लोकांना हे सगळं शक्य होणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी व्यवस्था करून ठेवली पाहिजे की जे एका ठिकाणी राहतील आणि कमीत कमी राहण्या खाण्याचा तरी त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून स्वामीजींनी रामकृष्ण मठाची स्थापना केली की ज्या ठिकाणी तुमच्या मिनिमम गरजा पूर्ण केल्या जातात. कारण भिक्षा करून माधुकरी खाऊन जंगलात जाऊन राहून तपस्या करणं आजकालच्या मनुष्याला बिलकुल शक्य नाही राहिलं आहे. हे ठाकूरांच्या संतानांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. म्हणून त्यांनी आजच्या आधुनिक मानवासाठी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे की तुम्हाला काही त्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते मिळेल आणि इथे आरामात राहून भगवंताचं काम करून तुम्ही साधना करा. म्हणजे आपण काय बघितलं की अवघड आहे, कारण एक तर आपलं मन स्थूल झालेलं आहे, दुसरं म्हणजे आपल्या मनामध्ये वासना कामना आहे, तिसरं म्हणजे आपली देहबुद्धी प्रचंड आहे आणि चौथं म्हणजे आपलं शरीरच दुर्बल आहे की जे अद्वैताची साधना करण्यासाठी फिट नाही आहे. म्हणून कठोपनिषदामध्ये एक छान मंत्र आहे, अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोको धातू प्रसादात महिमान आत्मनः. बघा काय सुंदर श्लोक आहे. अनोरणीयान, अणुपेक्षाही अणु म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म, महतो महीयान आकाशापेक्षाही मोठा विराट. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम. तो आत्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो आहे, पण तो आहे कसा? अणुपेक्षाही अणु आणि आकाशापेक्षाही विराट. आणि तोच आत्मा तुमच्या शरीरामध्ये सुद्धा चैतन्य रूपानं विराजमान आहे.
आत्मश्च जंतो निहितो गुहायाम, आपल्या हृदयाला गुहा म्हटलं आहे. त्याला कोण बघू शकतात? अक्रतू. तमक्रतू पश्यति वीत शोको. त्या आत्म्याला अक्रतू म्हणजे ज्यांच्या मनामध्ये कामना नाही, कामनाशून्य झालेले लोकच त्या आत्म्याला बघू शकतात. कारण कामनाशून्य झालं की मन काय होतं? शुद्ध होतं. आपलं मन अशुद्ध होण्याला कारण म्हणजे फक्त कामनाच आहे. त्या सगळ्या कामना निघून गेला की मन पवित्र होतं. आणि जीसस क्राइस्ट काय म्हणतात? ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट, दे शॅल सी गॉड. ते खरोखर धन्य आहेत की ज्यांचं हृदय शुद्ध आहे, कारण त्यांनाच भगवंताचं दर्शन होईल. ज्या हृदयामध्ये कामना वासना नाही, जे हृदयाने मन पवित्र झालेलं आहे, अशाच लोकांना त्या सत्याचं ज्ञान होऊ शकतं. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम तमक्रतू पश्यति वीत शोको धातू प्रसादात महिमान आत्मनः. त्या आत्म्याचा महिमा, त्याची ग्लोरी तेव्हा तुम्हाला जाणवते. धातू प्रसादात जेव्हा तुमचे इंद्रिय शांत होतात, जेव्हा तुमच्या मनामधल्या सगळ्या कामना निघून जातात, जेव्हा तुमचं मन पवित्र होतं, तेव्हा तुम्हाला हा अनुभव येतो. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी एका व्याख्यानामध्ये सुंदर म्हणतात, जे जणू काही ह्या श्लोकाचाच अर्थ स्वामीजी तिथे इंग्रजीमध्ये सांगतात. दॅट व्हिच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्वड. द आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर. देअरफॉर द केअरलेस अँड अनस्टेडी माइंड ऑफ मॅन गेट्स नो क्लू टू इट. बट द मॅन हू इज अलर्ट, calm, self-restrained and discriminating, ignores the external world and diving more and more into the inner world, realizes the glory of the Atman and becomes great. आता आपल्याला बिकम ग्रेट, आपल्याला महान व्हायचं आहे. आता महान व्हायचं आहे, स्वामीजीने सांगितलं महान कसं व्हायचं आहे. ते म्हणतात दॅट व्हिच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्वड. जी गोष्ट अगदी आपल्या जवळ असते ना, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण म्हणतो ना दिव्याखाली अंधार. तो दिवा प्रकाश देतो, पण त्या दिव्याखाली मात्र अंधार असतो. जी गोष्ट अगदी सहज असते त्याकडे दुर्लक्ष होते. आता आपला श्वासोश्वास बघा किती नॉर्मल आहे, म्हणजे किती सहज होतो. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागत नाही, संघर्ष करावा लागत नाही. व्हिच इज नियरेस्ट. पण त्या श्वासोश्वासाकडे आपलं लक्ष जातं का? आपण दुर्लक्ष करतो. पण आता मात्र कोरोनाची महामारी आल्यामुळे ऑक्सिजन कमी झाल्याबरोबर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर लावावं लागतं. आता आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं. आतापर्यंत आपण श्वास घेत होतो, पण आपण कधी त्याकडे दिलं का लक्ष, की अरे आपला ह्या जो प्राणवायू आहे त्यावरच आपलं शरीर चालत आहे. कारण तो अगदी सहज होता, स्वाभाविक होता, त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. तसंच हे आत्मचैतन्य आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपल्याला जाणवतं का? नाही जाणवत. पण जेव्हा मृत्यू येऊन ठेपतो तेव्हा मग आपल्याला वाटतं की अरे आता तर खूप धोका निर्माण झाला, डेंजर आलं. कारण आता तो आत्मा शरीरापासून वेगळा होणार आहे. आतापर्यंत तो आत्मा शरीरामध्ये होता, तोपर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या आजोबामध्ये आत्मा होता, आतापर्यंत आपण त्यांची सेवा केली नाही, त्यांच्याकडे त्यांना आपण समजलं नाही की ते आत्मा आहे किंवा चैतन्य आहे, दुर्लक्ष केलं. आता जेव्हा मृत्यू जवळ आला आणि आता जाणार, म्हणजे शरीर सोडून जाणार. आता कोण जाणार शरीर सोडून? आत्मा जाणार. आता आपल्याला कळतं की ह्या शरीरामध्ये माझे आजोबा होते, ते आता गेले. हे शरीर काही आजोबा नाही, आता यांना अग्नी दहन करा. म्हणजे तो आत्मा आपल्या इतका जवळ आहे की त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. त्याची आपल्याला जाणीवच नसते की तोच आपलं शरीर चालवत आहे, तोच आपला प्राण चालवत आहे, तोच आपली बुद्धी चालवत आहे, तोच आपले इंद्रिय चालवत आहे. ती भगवंताची शक्ती त्या शरीराच्या माध्यमातून कार्य करत आहे. तो प्राणाचाही प्राण आहे. नुसत्या प्राणायामावर किंवा नुसत्या श्वासोश्वासावर शरीर चालत नाही.
न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. या प्राण आणि अपानेनं ह्या मर्त्य काही जिवंत राहत नाही. इतरेन तू जीवंती, त्यामागे काहीतरी आहे, त्यामुळे मनुष्य जिवंत आहे. नुसत्या प्राणामुळे काही जिवंत नाही. न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन इतरेन तू जीवंती. इतर काहीतरी त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो जिवंत आहे, पण त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून स्वामीजी म्हणतात, दॅट विच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्वड. द आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर, बट द केअरलेस अँड अनस्टेडी माइंड गेट्स नो क्लू टू इट. हा आत्मा आपल्या अगदी जवळात जवळ आहे, याच्यापेक्षा जवळ कोणीही असू शकत नाही, कारण तो 24 आवर्स तुमच्यासोबत आहे. तुमच्यासोबत 24 घंटे कोणीही राहू शकत नाही, पण आत्मा तुमच्यासोबत आहे. द आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर, बट द केअरलेस अँड अनस्टेडी माइंड गेट्स नो क्लू टू इट. पण केअरलेस माइंड, आपलं माइंड काय केअरलेसच आहे. आपण कुठे केअरफुल आहोत. अँड अनस्टेडी, चंचल. ह्या चंचल मनाला आणि ज्या मनाला मन त्याकडे दुर्लक्ष करते, केअरलेस, ह्या केअरलेस आणि चंचल मनाला त्याचा पत्ताच लागत नाही, कळतच नाही. बट द मॅन हू इज काम, अलर्ट, सेल्फ रेस्टेन अँड डिस्क्रिमिनेटिंग. पण ज्या मनुष्याच्या मनामध्ये काय आहे, ज्याचं मन शांत आहे, काम, अलर्ट आहे, तो सावध आहे, तो केअरलेस नाही. काम, अलर्ट, सेल्फ रेस्टेंड, त्याच्या स्वतःवर कंट्रोल आहे, इंद्रिय मनावर. अँड डिस्क्रिमिनेटिंग, ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, तो काय करतो, इग्नोर्स द एक्सटर्नल वर्ल्ड, हे बाह्य जग पूर्णपणे सोडून देतो आणि डाईव्ह डीप इन टू द विदिन, अँड रिअलायझेस द ग्लोरी ऑफ आत्मन. तो आपल्या आतमध्ये खूप डुबी मारतो आणि तो त्या आत्म्याचं स्वरूप जाणून घेतो आणि काय होतो, बिकम्स ग्रेट, तो महान होतो. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम तमः क्रतु पश्यतिवीत शोको धातू प्रसादात महिमान आत्मनः. त्या आत्म्याचा महिमा तोच जाणून घेतो की जो कामनाशून्य होतो, जो दुर्लक्ष करत नाही. जे बघा, स्वामीजींनी किती स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की दॅट विच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्वड. आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर, बट द केअरलेस अँड अनस्टेडी माइंड गेट्स नो क्लू टू इट. बट द मॅन who is calm, alert, self-restrained and discriminating, ignores the external world and diving more and more deep into the inner world, realizes the glory of Atman and becomes great. तो महात्मा होतो. तेव्हा हे महान होण्याचं लक्षण आहे. आपल्याला महान व्हायचं आहे. तुमच्यामधली ती शक्ती जेवढी प्रगट होईल तेवढी तुम्ही महान व्हाल. ती आत्मशक्ती प्रगट करा, सगळी महानता तुमच्यामध्ये येईल. स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, टीच युअर सेल्फ, टीच एव्हरीवन हिज रिअल नेचर, कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाऊ इट अवेक्स. पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम, अँड एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट विल कम टू यू व्हेन दी स्लीपिंग सोल इज राउस्ड टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी. जेव्हा तुमच्यामधला तो झोपलेला आत्मा जागृत होईल, तेव्हा काय होईल, पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम, अँड व्हॉट एव्हर इज एक्सलंट विल कम टू यू. सगळ्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील, पण केव्हा, जेव्हा ते चैतन्य जागं होईल तेव्हा. म्हणून सगळ्यांना शिकवा, स्वतःला पण शिकवा. टीच युअर सेल्फ, टीच एव्हरीवन हिज रिअल नेचर, कॉल अपॉन द स्लीपिंग सोल. त्या आत्म्याला जागृत करा, त्याला आव्हान करा आणि मग बघा काय चमत्कार होतो ते. तेव्हा हा महिमा सांगितलेला आहे आत्म्याचा. पण इथे आहे का आपलं मन त्यासाठी योग्य नाही आहे. म्हणून भगवान म्हणतात, निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला. देहबोध जर मनात असेल तर भयंकर क्लेशचे होई त्याला, भयंकर क्लेशचे होई त्याला. तेव्हा इथे जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत त्याला क्लेशच होणार आहे. त्याने जरी प्रयत्न केला तरी शरीराला दुःख झाले
तर मला दुःख नाही झाले, मी शरीरापासून वेगळा आहे असं म्हणू शकत नाही. स्वामी तुरानंद महाराजांचं ऑपरेशन झालं, ते म्हणायचे की मला सांगा केव्हा करता. त्यांनी मन आपल्या शरीरामधून काढून घेतलं आणि विदाऊट ॲनेस्थेशिया त्यांना भूल न देता त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. ती शक्ती त्यांच्यामध्ये होती की मनाला शरीरापासून वेगळं करणं. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना त्यांना एका ठिकाणी व्याख्यान द्यायला जायचं होतं आणि त्याचा व्याख्यानाचा विषय होता आत्मन. आता आत्मनवर बोलायचं आहे. आता ते आपल्या विषयाचं चिंतन करायला लागल्याबरोबर त्यांचं मन गेलं वर समाधीत. ते काही केल्या मन खाली येईना. म्हणून एक समोर मोठा आरसा होता. स्वामीजी अशा एरझारा मारायचे आणि त्या आरशामध्ये बघायचे. जी बाई त्यांना घ्यायला आली होती त्या बाईनं बघितलं की स्वामीजी आरशात बघत आहे. ते म्हणे, स्वामीजी आज मी तुम्हाला पकडलं, तुम्ही पण आमच्यासारखे आरशात बघता, म्हणजे तुम्हाला पण तुमचं शरीर खूप प्रिय आहे. तेव्हा स्वामीजी म्हणाले, नाही, मी त्यासाठी आरशात बघत नव्हतो. माझं मन आत्म्याचं चिंतन करता करता समाधीमध्ये जात होतं. मी माझ्या मनाला पुन्हा पुन्हा सांगत होतो की अरे तुला शरीर आहे, बघ या आरशामध्ये, तुला शरीर आहे, तुला शरीर आहे. म्हणजे शरीराचा बोध जागृत करण्यासाठी मी आरशामध्ये बघत होतो. तर बघा, आपलं आरशामध्ये बघणं आणि ह्या लोकांचं आरशामध्ये बघणं किती फरक आहे. कारण तिथे देहबुद्धीच नाही. रमण महर्षी त्या शिवाच्या मंदिरामध्ये बसले आहे. पायाला खाली वाळवी लागलेली आहे. अर्धा पाय त्यांचा खाऊन टाकला आहे. त्यांना काहीच होश नाही. ते आपल्या साधनेमध्येच तल्लीन आहे. म्हणजे देहबोध इथे कुठे आहे? देहबोध बिलकुल नाहीच आहे. म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी असेल तरच ते ज्ञानमार्गाचे अधिकारी होऊ शकतात की जिथे देहबुद्धी बिलकुल नाही. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत भक्तीचाच आश्रय घ्यावा लागेल, हेच आपल्याला भगवंत सांगतात. त्यानंतर आपण बघूया, मलाच जीवनाचे ध्येय मानुनी करी जो माझेच निरंतर चिंतन, सर्व कर्म मला समर्पित करी त्याचे तोडतो शीघ्र भवबंधन, त्याचे तोडतो शीघ्र भवबंधन. आता इथे भगवंत भक्तीचा महिमा सांगतात. आतापर्यंत आपण बघितलं की भगवंताने दोन्ही मार्ग सांगितले की भक्तिमार्ग पण आहे, ज्ञानमार्ग पण आहे. पण साधारण मनुष्याला ज्ञानमार्ग कठीण आहे. कारण मी सांगितलं तुम्हाला की किती अडथळे आहे. त्यामुळे या कलियुगामध्ये ज्ञानमार्गाचे अधिकारी फारच थोडे आहे. आता भक्तीचं भगवंताने सांगितलं की भक्ती श्रेष्ठ आहे. आता भक्तीचा महिमा भगवंत सांगतात. ते काय म्हणतात? पहिले की मलाच जीवनाचे ध्येय मानुनी करी जो माझेच निरंतर चिंतन. आता पहिली गोष्ट आहे की मलाच जीवनाचं ध्येय मानलं पाहिजे. तिथे मत पराहा एक शब्द आहे की मत पराहा, म्हणजे मलाच जीवनाचा सुप्रीम गोल त्यांनी मानलं पाहिजे. मला म्हणजे भगवंताला किंवा आत्म्याला किंवा ब्रह्माला, परमात्म्याला. तेव्हा भगवंतालाच त्यांना जीवनाचा सुप्रीम गोल मानला पाहिजे. आता आपण जर विचारलं लोकांना की तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे हो, 99% लोक म्हणतील हो आमच्या जीवनाचं ध्येय काय, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, मला IT बिझनेसमध्ये जायचं आहे, मला MPSC UPSC परीक्षापासून कलेक्टर व्हायचं आहे. म्हणजे बघा, जर आपण लोकांना विचारलं की तुमच्या जीवनाचं ध्येय काय, 99% लोक आपल्याला अशीच उत्तरं देतील की आमच्या जीवनाचं ध्येय हेच आहे. आता जखड म्हातारा झाला आहे, 70 वर्षाचं वय आहे आणि आता तो PhD करत आहे. हो, आता या वयामध्ये मला PhD करायची काय गरज आहे? तुम्ही आता PhD करून काय करणार? नाही, माझी इच्छा आहे की मरण्याआधी PhD झालंच पाहिजे. आता बघा, म्हणजे काय काय मनुष्याच्या मनामध्ये वासना असतात. आता मृत्यूजवळ ठेपलेला आहे, त्यासाठी कुठे तयारी करायला पाहिजे. पण हा म्हणतो मला PhD करायची आहे, मला संस्कृत शिकायचं आहे. म्हणजे आता हे वय आहे का PhD करायचं आणि संस्कृत शिकायचं? पण बघा, काही ना काहीतरी मनुष्य ध्येय घेऊन असतोच आणि ह्या जगातलंच त्याचं ध्येय असतं. ठीक आहे, तर तुम्हाला पोट भरण्याचं साधन पाहिजे, काहीतरी करावंच लागेल. मी असं म्हणत नाही की तुम्ही काही ध्येय ठेवू नका, पण ते शॉर्ट टर्म ध्येय आहे.
ते मर्यादित ध्येय आहे, ते काही तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय होऊ शकत नाही. तुम्हाला पोट भरायसाठी पैसे कमावे लागणार आहे, ठीक आहे, तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि त्याप्रकारे तुम्ही करा. पण तेच एकमात्र जीवनाचं ध्येय आहे, म्हणजे पोट भरणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं कधीही समजू नका. तुम्ही तसे समजला तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. पोट भरणं हा मनुष्याच्या जीवनाचं ध्येय कधी होऊ शकत नाही. तुम्ही आता प्रवास करत आहात, तुम्हाला दिल्लीला जायचं आहे आणि तुमचं ध्येय काय आहे? दिल्लीला पोहोचणं आहे. तुम्ही कारनं निघाला आहात. आता एखाद्या शहरामध्ये तुम्ही उतरला, एखाद्या छानपैकी रेस्ट हाऊसमध्ये गेला आणि त्या रेस्ट हाऊसमध्ये तुम्ही विश्रांती केली आणि ते गेस्ट हाऊस तुम्हाला आवडलं, तुम्ही 8 दिवस राहिले, 15 दिवस राहिले. आता तुम्ही जर म्हणाले की अरे इथे तर सगळं चांगलं आहे, खूप कमी किमतीमध्ये, आता मी इथेच राहून जातो. तुम्ही असं जर म्हटलं आणि त्या रेस्ट हाऊसच्या जर मोहामध्ये पडले तर तुम्ही दिल्लीला पोहोचणार कसे? आपण या जगामध्ये आलो, हे काय आहे? हे रेस्ट हाऊस आहे. ह्या जगामध्ये आपण आलेलो आहे, हा प्रवास सुरू आहे आपला. या आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. आता या जगामध्ये आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहे, पण या महामायेच्या जगामध्येच आपण विसरलो. ह्या रेस्ट हाऊसलाच आपण आपलं स्वतःचं घर समजून बसलो आणि आपल्याला दिल्लीला जायचं आहे हे आपण विसरूनच गेलो, की आपण भगवंतापासून आलो, आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे हे विसरलोच. म्हणजे बघा ध्येयाचा कसा मनुष्याला विसर पडतो. म्हणून मनुष्याला ध्येयाचा विसर पडू नये. ठाकूर म्हणायचे की मनुष्य जीवनाचं उद्देश काय आहे? ईश्वर साक्षात्कार, ईश्वर दर्शन हेच एकमात्र मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. कारण 84 लक्ष योन्यामध्ये मनुष्य योनी एक अशी आहे की ज्या योनीमध्ये मनुष्य भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो. ही आपल्याला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. भगवंताने आपल्याला मानव देह दिलेला आहे. या मानव देहामध्येच हे जीवनाचं अंतिम ध्येय, याला म्हटलं आहे परमपुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे आणि तो फक्त मनुष्य जन्मामध्ये सार्थक केला जाऊ शकतो. पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. स्वामी विवेकानंद काय म्हणायचे? ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी. प्रत्येक व्यक्तीच अव्यक्त चैतन्य आहे आणि जीवनाचं ध्येय आहे त्या चैतन्याला जाणून घेणं. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. धर्म म्हणजे आपल्या अंतर्निहित असलेल्या सत्याला जाणून घेणं म्हणजे खरा धर्म आहे. आता हे ध्येय आपल्या शास्त्रांनी सांगितलं आहे, आपल्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे, आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. तरी पण मात्र ह्या ध्येयाकडे आपलं मन कधी जातच नाही. म्हणजे आपण जीवनाच्या ध्येयाला विसरूनच जीवन जगत असतो. ह्या जगालाच आपण आपल्या जीवनाचं ध्येय समजतो. म्हणून भगवान म्हणतात की मत पराहा, मला जीवनाचं ध्येय कर, मला जीवनाचे ध्येय करूनी मानुनी करी जो माझेच निरंतर चिंतन. आता भगवंताला आपण जीवनाचं ध्येय केलं, मग त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला दिल्लीला पोहोचायचं आहे, आपलं ठरलेलं आहे की आपल्याला भगवान लाभ करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी उपाय काय? तर भगवंत आपल्याला उपाय पण सांगतात की एकदा तुम्ही ध्येय ठीक करा आणि मग ध्येय ठीक झाल्यानंतर मग तुम्हाला उपाय सांगतो मी काय ते. आता भगवंत उपाय सांगतात काय करायचं आहे. करी जो माझेच निरंतर चिंतन, ही पहिली कंडिशन आहे की निरंतर माझंच चिंतन केलं पाहिजे. तुम्हाला जर माझ्यापर्यंत येऊन पोचायचं असेल तर तुम्हाला माझंच चिंतन करावं लागेल, माझं स्मरण मनन ठेवावं लागेल. हे तर एक कंडिशन झाली. आणि दुसरी, सर्व कर्म मला समर्पित करी त्याचे तोडतो शीघ्र बंधन. भगवान म्हणतात की मी त्याचं बंधन लगेच तोडून टाकतो, शीघ्र, लवकरात लवकर, नचिरात पार्थ. पण कुणाचं? जो
भगवंताचं निरंतर चिंतन करतो आणि सर्व कर्म भगवंताला समर्पित करतो आणि सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्याच्या भावनेनं करतो की मी जे काही करत आहे ते भगवंतासाठीच करत आहे. म्हणून म्हणतो सर्व कर्म मला समर्पित करी. तो कर्म करतो, भगवंताला समर्पण करतो आणि कर्म करता करता सुद्धा तो भगवंताचं चिंतन स्मरण ठेवतो. आता हे आपल्याला शक्य होत नाही. आपण बघतो फार कठीण जाते. कारण कर्मही करायचं आहे आणि भगवंताचं स्मरणही ठेवायचं आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या आहे. आपण कर्मामध्ये एवढं रमून जातो की आपण भगवंताचं चिंतनच विसरून जातो आणि नुसतं चिंतन करत राहिलो तर आपलं कर्माकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा इथे नारद म्हणतात त्यांच्या नारद सूत्रामध्ये, तदर्पित अखिल आचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इतीच. त्याने सुंदर व्याख्या केलेली आहे भक्तीची. ते म्हणतात की ते काय, तदर्पित अखिल आचारता, तुम्ही जे काही करता ते सगळं भगवंताला समर्पण करा. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. आपण बघितलं आहे मागे. तेव्हा तू जे काही करतो अर्जुना ते मला समर्पण कर आणि कर्म करता करता भगवंताचं स्मरण कर. त्याचा विसर पडू देऊ नको. यद्विस्मरणे परम व्याकुलता. आता नारदाच्या जीवनामधली एक गोष्ट आहे. नारदाला वाटायचं की मी मोठा भक्त आहे, माझ्याशिवाय माझ्या एवढा कोणी मोठा भक्त कोणीच नाही आहे. एकदा भगवंताने त्याची परीक्षा घेतली. म्हणे ठीक आहे नारदा, तू म्हणतो की तू मोठा भक्त आहे ना, तर म्हणे जा पृथ्वीवरती, ते अमुक अमुक ठिकाणी एक शेतकरी आहे म्हणे, तू त्याच्या घरी जाऊन एक आठवडा राहा. आता नारद मुनी आले त्या शेतकऱ्याच्या घरी. म्हणे मला तुमच्या घरी एक 8 दिवस पाहुणा म्हणून ठेवा. राहिले आणि बघितलं की तो शेतकरी सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं नाव घेतो. जय श्रीराम जय श्रीराम जे काय असेल ते नाव घेतो आणि मग आपल्या कामाला जातो. दिवसभर काम करतो आणि घरी आल्यावर म्हणतो की भगवंता हे तुझं काम मी पार पाडलेलं आहे. आणि पुन्हा तो भगवंताचं नाव घेतो आणि मग तो विश्रांती झोपतो. आता हे रुटीन त्याचं सतत सुरू आहे की काम सुरू करण्यापूर्वी भगवंताचं चिंतन, आल्यावर भगवंताचं चिंतन आणि मध्ये मध्ये पण भगवंताचं चिंतन त्याचं सुरू आहे की देवा तुझंच काम मी करत आहे. आता नारद 8 दिवस राहिला आणि मग परत गेला. ते म्हणे काय म्हणाले तुम्ही की तो भक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे? मी तर काही बघितलं नाही. सकाळी थोडंसं नाव घेतो आणि संध्याकाळी तुमचं थोडंसं नाव घेतो. मी तर सतत तुमचं नाव घेत राहतो. आणि बरोबर आहे. तर ठीक आहे म्हणे, तू एक काम कर. भगवंताने एका कपामध्ये कप भरून दूध दिलं. म्हणे ठीक आहे, हे दूध घे आणि हा मोठा हॉल आहे ना, या हॉलला तू असे 7 चक्कर मारून माझ्यापर्यंत ये. पण बघ एक थेंबसुद्धा खाली पडायला नको. नारद मुनी म्हणाले हे एवढं सोपं काम, त्यात काय कठीण आहे. त्यांनी घेतली ती वाटी, तो कप घेतला दुधाचा आणि असा फिरायला लागला आणि हळूहळू त्यानं 7 चक्कर मारले. आणि 7 चक्कर मारल्यावर तो म्हणाला की बघा भगवंत एकही थेंब पडू दिला नाही, मी बरोबर घेऊन आलो. तेव्हा भगवंत म्हणाले की जेव्हा तू ते दूध घेऊन चक्कर मारत होता तेव्हा किती वेळा तुनं माझं स्मरण केलं? अरे ते तर म्हणे माझ्या लक्षातच नाही राहिलं. माझं सगळं लक्ष याच्यावरच होतं, हे दूध पडू नये दूध पडू नये. तुमची आठवणच नाही झाली. बघ म्हणे तुला एवढं सोपं काम दिलं आणि हे काम करताना तू भगवंताचं स्मरण करू शकला नाही. तो शेतकरी कमीत कमी 2दा तरी माझं स्मरण करतो, मग आहे का नाही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ? म्हणजे भगवंताला हे सांगायचं होतं की काम करा, मला समर्पित काम करा आणि काम करतानासुद्धा माझं चिंतन राहू द्या, मला विसरून जाऊ नका. म्हणजे ह्या 2 कंडिशन सांगितल्या की आपल्या जीवनाचं ध्येय मलाच करा. तुम्हाकेव करियाची जीवनेर ध्रुवतारा. सुंदर बेंगॉली गाणं आहे. तुम्हाकेव करियाची जीवनेर ध्रुवतारा. भगवंता तुलाच मी माझ्या जीवनाचा ध्रुवतारा केलेला आहे. तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणीही आश्रय नाही.
मी तुझाच आश्रय घेतलेला आहे. तेव्हा इथे तुम्ही भगवंताचं चिंतन करा, मनन करा, स्मरण करा, संकीर्तन करा आणि सोबतच काम पण करा. आणि काम करतानासुद्धा भगवंताचं स्मरण असू द्या. एका हातानं काम करा, दुसऱ्या हातानं भगवंताला धरा. तर इथे हे 2 उपाय सांगितले आहे. एक तर ध्येय ठीक करा की आपल्या जीवनाचं ध्येय काय. ध्येय ठीक झालं की मग काय करा, करी जो माझेच निरंतर चिंतन, सर्व कर्म मला समर्पित करी, त्याचे तोडतो मी शीघ्र भवबंधन. म्हणजे भगवंत त्याचे भवबंधन शीघ्र तोडतात, लगेच, नचिरात पार्थ. त्यानंतर भगवान म्हणतात, मनबुद्धी मलाच अर्पण करुणी, चित्त माझ्यावरीच स्थिर करी, तेही तुला शक्य नसेल तर ध्यानाचा नियमित अभ्यास करी. ध्यानाचा नियमित अभ्यास करी. आता भगवंत आपल्याला हळूहळू एक एक स्टेप सांगत आहे की कसं हळूहळू, म्हणजे आपल्याला पर्याय देत आहे की तुला हे शक्य नसेल तर हे कर, हे नसेल शक्य तर हे कर. म्हणजे वेगवेगळे पर्याय आपल्याला भगवंत उपलब्ध करून देतात. आता इथे काय म्हणतात भगवंत, मनबुद्धी मलाच अर्पण करुणी, चित्त माझ्यावरीच स्थिर करी. आता मन आणि बुद्धी मला अर्पण करून तुझं चित्त माझ्यावर स्थिर कर. आता बघा, भगवंताने इथे मन आणि बुद्धी म्हटलेलं आहे. फक्त मन नाही म्हटलं, मन आणि बुद्धी म्हटलेलं आहे. याला अर्थ आहे, कारण बुद्धीमध्ये निर्णय झाल्याशिवाय मन काहीही करू शकत नाही. निर्णय घ्यावा लागतो बुद्धीला. जोपर्यंत बुद्धी ठरवत नाही की मला ईश्वरलाभ करायचा आहे, तोपर्यंत मन त्या मार्गाने कधी जाणारच नाही. तो निश्चय झाला पाहिजे बुद्धीमध्ये की मला ईश्वरलाभ करायचा आहे. आता तो निर्णय बुद्धीला घ्यायचा आहे. म्हणून मन आणि बुद्धी दोन्ही भगवंताला द्यायला पाहिजे. नुसतं भगवंताला मन देऊन चालणार नाही, कारण मनामध्ये संस्कार आहे. ते मन संस्काराप्रमाणेच वागणार आहे. त्या मनाला कंट्रोल करण्याचं काम बुद्धीचं आहे, कारण बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. आता स्वामी योगानंद महाराज, त्यांचा विवाह झालेला होता. आता ते ठाकुरांकडे आले. त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांचा लग्न करण्याचा बिलकुल विचार नव्हता, इच्छाच नव्हती, कामनाच नव्हती. पण घरच्या लोकांनी जबरदस्ती करून त्यांचं लग्न लावून दिलं. आता त्यांना वाटलं की आता झालो, आपण गेलो, आता आपला काही उद्धार होणार नाही. जेव्हा ठाकुरांकडे आले तेव्हा ठाकुरांनी विचारलं की तुला काय पाहिजे, तू सांग ना, तुला काय पाहिजे. म्हणजे आता निर्णय घे. आता तुझ्या बुद्धीमध्ये तुला निर्णय घ्यायचा आहे, तुला काय पाहिजे. तुला गृहस्थ व्हायचं आहे का, ठीक आहे, गृहस्थ हो. तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये, मी तिला बरोबर करून देतो, की तुझ्या मार्गातला अडथळा होणार नाही. तुला संन्यासी व्हायचं आहे का, ते पण सांग. सगळी तुझी मोहमाया मी खाऊन टाकतो. आता हे 2 पर्याय दिले की तुला गृहस्थ जीवनामध्ये पण राहता येईल, तुला संन्यास पण घेता येईल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. आता बघा, हा निर्णय बुद्धीला घ्यायचा आहे, मन नाही घेऊ शकत. आता योगानंद महाराजांच्या मनामध्ये संसाराचे संस्कारच नाही आहे. त्यांच्या मनात संसाराची कामनाच नाही आहे. त्यांना त्यामध्ये अडकवलेलं आहे जबरदस्तीनं. ते म्हणतात की मला संन्यासच घ्यायचा आहे, कारण त्यांच्या मनामध्ये तसे संस्कार होते. त्यांनी बरोबर निर्णय घेतला आणि ते ठाकुरांचे डायरेक्ट डिसॅपल झाले, संन्यासी शिष्य झाले. आता बघा, त्यांनी कसा निर्णय घेतला, त्यांच्या मनामध्ये संस्कार तसे होते म्हणून. आता आपल्याला जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला योग्य निर्णय घेता येणार नाही, कारण आपल्या मनामधल्या संस्कारावरती अवलंबून आहे. ठाकूर सांगायचे की या संस्काराचा मनावर खूप जबरदस्त पगडा असतो, त्यामुळे ते मनुष्याला भगवंताकडे जाऊच देत नाही. एक छान ते गोष्ट सांगायचे ठाकूरजी. ते म्हणायचे की एक कोळीण होती आणि ती कोळीण मासे विकायची आणि पोट भरायची. आता एकदा ती आपल्या शेजारच्या दुसऱ्या गावामध्ये आठवडी बाजार होता, त्या आठवडी बाजारामध्ये आपले मासे घेऊन गेली. आता तिथे ती बाजारामध्ये बसून मासे विकत आहे. अचानक
खूप म्हणजे आभाळ काळं झालं, सगळीकडे ढग जमले, जोराची हवा सुरू झाली आणि इतका पाऊस पडला की सगळा अंधकार पडला. आता 4 वाजताच काळाकुट्ट अंधार पडला. आता तिला काळजी की आता आपल्या खेड्यामध्ये जायचं कसं? मध्ये तर जंगल आहे आणि आता एवढा अंधार आहे, आता कसं जायचं? त्याच गावामध्ये तिची एक मैत्रीण राहायची. त्या मैत्रिणीच्या घरी गेली. म्हणे, मला तू आज रात्री इथे राहायला देशील का? आता मी जाऊ शकत नाही. अहो अरे, तू इतक्या दिवसानंतर माझ्या घरी आली, मला किती आनंद झाला. तू नक्कीच माझ्या घरी राहा, 1 दिवस काय 2 दिवस राहा. आणि त्या बाईनी, तिच्या मैत्रिणीने, ती होती माळीण, त्या माळींनी तिला एक छानपैकी खोली दिली, एअर कंडिशन खोली दिली, तिला बिछाना दिला. ती चांगली श्रीमंत होती. आणि बिछाना दिला आणि छानपैकी म्हणे, आता तू आरामात विश्रांती कर. आणि ती माळीण असल्यामुळे तिनं बगीच्यातले थोडे फुलं तोडले, मोगरा, चमेली वगैरे छान छान सुगंधित फुलं, आणि तिच्या बिछाण्याजवळ ठेवले. आणि आता तो आरामात झोप, जेवण झालं आता झोप. आता ही कोळीण त्या ठिकाणी झोपलेली आहे. तिची माशांची बास्केट बाहेर त्या बाईने ठेवलेली आहे. तिच्या बेडजवळ फुलांची बास्केट ठेवली आहे. आता रात्री 12 वाजले तरी झोप येत नाही, 1 वाजला तरी झोप येत नाही. तिला वाटलं की अरे झालं काय, एवढी सगळी चांगली व्यवस्था आहे पण झोपच येत नाही. तेव्हा तिनं बघितलं की त्या फुलांचा सुगंध तिची स्लीप डिस्टर्ब करत आहे, तिच्या झोपेमध्ये व्यत्यय आणत आहे. ती फुलाची बास्केट घेतली, बाहेर गेली, बाहेर ठेवली आणि बाहेर तिची जी माशांची बास्केट पडली होती ना, ती घेऊन आली आणि त्याच्यावर छानपैकी मस्त पाणी वगैरे शिंपडलं आणि तो माशांचा दुर्गंध यायला लागला. आणि तो दुर्गंध आल्याबरोबर 2 मिनिटामध्ये ढाराढूर झोपी गेली, एकदम काही काळजी नाही. ठाकूर म्हणतात की बघा, त्या कोळींला आयुष्यभर त्या माशांच्या गंधाची सवय लागलेली आहे. त्या कोळींला त्या फुलाचा सुगंध कसा कळेल? आपलं सगळं आयुष्य या संसारामध्ये गेलेलं आहे. तेव्हा हे आता फुलं पण आहे, सुगंध पण आहे, पण या दुर्गंध घ्यायचा अभ्यास एवढा झालेला आहे की आता सुगंध असूनही मन तिकडे जात नाही. आणि म्हणून मनाला जोर करून तिकडे घेऊन जाण्याचं काम बुद्धीचं आहे. बुद्धीनं ठरवलं पाहिजे की नाही, बस पुरे झालं. आतापर्यंत हे सगळे बंधनं आपण खूप कष्ट भोगले आहे या जगात, आणि हेचे अनुभव आपण पुन्हा पुन्हा घेतले आहे, किती जन्म हेच अनुभव घेतले आहे. आता पुरे, आता हे सगळे नको, हा सगळा खेळ थांबला पाहिजे. आणि बुद्धीने मला सांगितलं पाहिजे की आता भगवंताकडे चल. जेव्हा मुलगा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा तो देवाला प्रार्थना करतो की देवा, यावेळेस मी जन्माला आल्यानंतर तुला मी कधी विसरणार नाही, तुझं स्मरण चिंतन करेल, नको ह्या गर्भयातना. तो गर्भामध्ये भगवंताचं स्मरण करतो आणि त्याला एवढा त्रास होतो, एवढे कष्ट होतात, ते कष्ट त्याला सहन होत नाही. तो म्हणतो की पुढच्या वेळेस हे असं नको. आणि एकदा जन्म घेतला की सगळं विसरून जातो आणि या मायेच्या जगामध्ये आसक्त होतो. म्हणजे बघा, ह्या आपल्या संस्कारामुळे आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही. म्हणून भगवान म्हणतात की तुझे मन आणि बुद्धी दोन्ही मला दे आणि मग माझ्यावर चित्त स्थिर कर. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण म्हटलं आहे. आता हे मन, बुद्धी म्हणजे बुद्धीनं निर्णय घे की मला भगवंताचा लाभ करायचा आहे. निर्णय घेतल्यावर मग काय कर, माझ्यावर मन स्थिर करण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी काय कर, तेही तुला शक्य नसेल तर ध्यानाचा नियमित अभ्यास करी. जर तुला सहजपणे माझ्यावर चित्त स्थिर करता येत नसेल, कारण म्हटलं आहे ना, योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग आहे. आता एकदम वृत्तीचा निरोध होत नाही, म्हणून पहिले मनाला एकाग्र करावं लागतं. म्हणून पहिले भगवंतावर एकाग्र करावं लागतं, मग कुठे ते निरुद्ध होऊ शकतं. तेव्हा योग चित्तवृत्ती निरोध, ह्या चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. म्हणून तू माझ्यावरच चित्त स्थिर कर. आता तुला ते पण जमत नसेल तर मग काय कर, तेही तुला शक्य नसेल तर ध्यानाचा नियमित अभ्यास करी. मग नियमित ध्यानाचा अभ्यास कर.
कारण अभ्यास केल्याने कोणतीही गोष्ट शक्य होते. सुरुवातीला कठीण जाते, पण अभ्यास केला तर शक्य होते. म्हणून पतंजली म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाळ ध्यान करा, निरंतर करा आणि श्रद्धापूर्वक करा, मग तुमचं मन स्थिर होईल. आणि इथे पतंजली पुन्हा म्हणतात, अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध. ह्या वृत्तींचा निरोध करायचा असेल तर अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध. वैराग्य आणि अभ्यास यामुळे तू त्या वृत्ती थांबवू शकतो. 6व्या अध्यायामध्ये भगवंत पण तेच म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, तू मनाला माझ्यावर स्थिर करू शकतो. अभ्यास आणि वैराग्य प्रॅक्टिस केली पाहिजे, नियमित अभ्यास केला पाहिजे. सकाळी संध्याकाळी ध्यान करण्याचा अभ्यास केला पाहिजे, निरंतर केला पाहिजे, आयुष्यभर केला पाहिजे. भगवंत म्हणतात की तुला जर जमत नसेल माझ्यावर चित्त स्थिर करणं, तर मग अभ्यास कर ना, नियमित ध्यानाचा अभ्यास कर. हळूहळू चित्त शांत होईल आणि हळूहळू तुझं मन माझ्यावर लागेल. आता हे पण जमत नाही. आता मनुष्य म्हणतो की नाही जमत नाही. आता भगवंत काय म्हणतात की ठीक आहे, जमत नाही ना, सांगतो तुला. तेही तुला शक्य नसेल तर माझ्यासाठीचं कर्म करी. कर्मफलाचा त्याग करिता होशील तू शांतीचा अधिकारी. इथे भगवंत म्हणतात का ठीक आहे, तुला ध्यान करणंही जमत नाही. आता ध्यान करणं काही सगळ्यांना जमत नाही. आपल्याला वाटते की ध्यान म्हणजे फार सोपं आहे, ध्यान करायला बसा म्हणजे मग तुम्हाला कळेल. ध्यान तेवढं सोपं नाही. म्हणून भगवंत पर्याय सांगतात की ठीक आहे, तुला ध्यान जमत नसेल ना, तर मग माझ्यासाठीच कर्म कर आणि कर्मफल मला अर्पण कर. तू शांतीचा अधिकारी होशील. म्हणजे जर मनामध्ये तमोगुण असेल, जर मनामध्ये जडता असेल, तर आपण ध्यानाला बसलो तरीही आपल्याला झोप येईल. आपण भगवंतावर ध्यान करू शकणार नाही आणि झोपेमध्ये आपला वेळ निघून जाईल, आपल्याला कळणार पण नाही. अरे 2 तास झाले मी ध्यानाला बसलो आहे, काहीच कळलं नाही म्हणजे काय, झोप लागली. तेव्हा मनाला झोप लागली, जर मनामध्ये तमोगुण असेल तर ध्यान करणं शक्य नाही. ह्या तमोगुणाला जिंकल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ शकत नाही. हा आपला शत्रू आहे, हा घातक आहे. हा तुम्हाला ध्यानही करू देणार नाही, भजनही करू देणार नाही, कामही करू देणार नाही. तुम्हाला आळसामध्ये नुसता पडून ठेवेल, तुम्हाला काहीच करू देणार नाही. म्हणून भगवंत पर्याय देतात की तुला ध्यान जमत नसेल, ध्यानाच्या वेळेस तुझ्या मनामध्ये काही विचार येत असेल फालतू, किंवा तुला झोप येत असेल, तुझं मन लागतच नसेल, काही केल्या ध्यानात मन रमतच नसेल, तुला त्यामध्ये आनंदच मिळत नसेल, तर मग मार्ग आहे ना. मग माझं काम करणं, माझंच कर्म करणं, माझ्यासाठीच कर्म कर. आता बघा, इथे भगवंत म्हणतात की माझ्यासाठीच कर्म कर. भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त ते म्हणायचे की आम्ही कर्म सोडून देतो, आम्ही संन्यास घेतो. श्री रामकृष्ण म्हणाले की नाही, तसं करू नका. तुम्ही माझ्यासाठीच कर्म करा आणि मलाच कर्माचं फळ अर्पण करा. तेही तुला शक्य नसेल तर माझ्यासाठीचं कर्म करी. कर्मफलाचा त्याग करिता होशील तू शांतीचा अधिकारी. बघा, श्री रामकृष्णांच्या गृहस्थ भक्तांनी दाखवून दिलं. आता आपले गिरीश घोष ते म्हणायचे की मी हे सगळं सोडून देतो आणि संन्यास घेतो. ठाकूर म्हणाले की अरे तू नाटकं लिहित आहे, ते माझंच तर काम आहे ना. तू माझ्याच तर त्या नाटकाच्या माध्यमातून प्रचार करतो आहे. तू चैतन्य महाप्रभूचं नाटक लिहिलं, भगवान बुद्धाचं लिहिलं, कृष्णाचं लिहिलं, तर या नाटकाच्या माध्यमातून तू माझंच काम करत आहे. म्हणजे ह्या गृहस्थ भक्ताने सुद्धा भगवंताचंच काम केलं. बरेचदा इथे आपला भ्रम होतो. आपण म्हणतो की गिरीश घोषांनी वकालतनामा दिला, सगळा भार ठाकूरांनी घेतला, मग काय आपणही वकालतनामा देऊ आणि काही करायची गरज नाही. आपण असं ब्लाइंड इमिटेशन करू नये. ठाकूर म्हणाले की गिरीश भैरव आहे, भैरव, तो माझं काम करण्यासाठी आलेला आहे. आता तो साक्षात भैरव आहे
आणि भगवंताच्या कामामध्ये मदत करायसाठी तो आलेला आहे हे आपण विसरून चालू नये. म्हणून आपण जर गिरीश घोषासारखं अनुसरण करायला लागलो की आपल्याला काही करायची गरज नाही, आपणही भगवंताला सगळं काही समर्पित केलं आहे, असं नाही. ठाकुरांसोबत जे भक्त आले ते साधारण नव्हते. नवगोपाल घोष बघा, तो किती भगवंतावर भक्ती करायचा, एवढी भक्ती करायचा आणि सगळं भगवंताला समर्पित करून तो करायचा. त्याची पत्नी निस्तारिणी देवी एवढी मोठी भक्त होती, त्यांनी साक्षात भगवंताला बघितलं होतं आणि ते जरी संसारामध्ये होते पण संसाराला बिलकुल आसक्त नव्हते. आता त्यांच्यासारखं आपलं जीवन आहे का? जर आपण बघितलं की ते लोकही संसारात होते आणि आपणही संसारात आहोत, त्यांनी तर काही केलं नाही, आपणही काही केलं नाही तरी चालते, असं नाही आहे. जेव्हा निस्तारिणी देवी गरोदर होती, तिच्या पोटामध्ये बाळ होतं, तेव्हा तिनं ठरवलं की मला जर मुलगा झाला तर मी भगवान श्री रामकृष्णांना अर्पण करेल. आणि मुलगाच झाला आणि त्या 2 महिन्याच्या बाळाला ती रामकृष्णांकडे घेऊन गेली. ठाकूर म्हणाले की माझ्यासाठी काय आणलं? म्हणे हे आणलं तुमच्यासाठी. त्यांनी घेतलं त्याला मांडीवर. हो म्हणे, तू याला आणलं माझ्यासाठी? वा म्हणे, खूप छान. उजवा त्याच्या डोक्यावर ठेवला, त्या बाळाला आशीर्वाद दिला आणि म्हणे बघ, ही माझी प्रॉपर्टी आहे, पण सध्या याला तुझ्याकडेच राहू दे, पण योग्य वेळ येता मात्र मी परत घेईल याला, आश्वासन दिलं. आणि नंतर तो निरोध नाव होतं, तो निरोध मोठा झाल्यावर रामकृष्ण मठ आणि मिशनचा संन्यासी झाला, स्वामी ब्रह्मानंद महाराजांचा शिष्य झाला. म्हणजे ठाकूरांनी त्याला योग्य वेळी बरोबर घेतलं. आता बघा किती गृहस्थ आपल्या मुलांना ठाकूरांना अर्पण करतात बघा. जरी कोणी म्हटलं मला संन्यास घ्यायचा आहे तरी आईवडील त्यामध्ये अडथळा आणतात. आईवडील भक्त असतात ठाकूरांचे, चांगले भक्त असतात, पण जेव्हा मुलगा म्हणतो की संन्यास घ्यायचा आहे तेव्हा ते ठाकूरांकडे त्याला येऊ देत नाही. बघा नवगोपाल घोष आणि आपल्यामध्ये किती फरक आहे. तोही गृहस्थ भक्त होता, पण स्वतःचा मुलगा भगवंताला स्वखुशीनं अर्पण केला आणि आपण मुलाची इच्छा असतानासुद्धा त्याला जाऊ देत नाही. म्हणून आपण गृहस्थ भक्तांशी तुलना नाही करू शकत. म्हणजे ठाकूरांसोबत जे गृहस्थ भक्त आले त्यांचं जे त्याग विवेक वैराग्य होतं, मास्टर महाशय एवढं मोठं वचनामृत त्यांनी लिहिलं, त्यांच्या शाळेमधले कितीतरी मुलं संन्यासी झाले. म्हणजे ह्या सगळ्यांनी भगवंताचं काम केलं, भगवंतासाठी जीवन जगले. अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. म्हणून इथे म्हणतात भगवंत, तेही तुला शक्य नसेल तर माझ्यासाठीचं कर्म करी, कर्मफलाचा त्याग करिता होशील तू शांतीचा अधिकारी, होशील तू शांतीचा अधिकारी. म्हणजे बघा भगवंताने आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं नेलेलं आहे. तुझं ध्यान होत नाही का? ध्यान होत नाही कारण तुझं मन शुद्ध नाही, तुझ्या मनामध्ये वाईट संस्कार आहे, तुझं मन तामसिक आहे, राजसिक आहे. मग कर्म कर. हेच आपल्याला स्वामी विवेकानंद आणि रामकृष्णांनी शिकवलं आहे. मन शुद्ध झाल्याशिवाय ध्यान होत नाही. जेवढं मन शुद्ध होईल तेवढंच तुमचं ध्यान चांगलं होईल. म्हणून इथे स्वामीजींनी कर्मयोग आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला कर्मयोग अभ्यास करून चित्त शुद्ध केल्याशिवाय ध्यान जमणार नाही. म्हणून कर्मयोग करा आणि मग ध्यानाचा पण अभ्यास करा, भक्तीचा पण अभ्यास करा. म्हणजे इथे एका आपल्याला या अध्यायामध्ये भगवंताने बघा कसे वेगवेगळे मार्ग सांगितले आहे, वेगवेगळ्या पायऱ्या सांगितल्या आहे की पहिले कर्मयोग करा, माझ्यासाठी कर्म करा, निष्काम भावानं कर्म करा, मला समर्पण करून करा. कर्म केल्यानंतर तुमचं मन शुद्ध होईल, मग तुम्हाला ध्यानाचा अधिकार येईल. मग तुम्ही ध्यान करा, मग काय होईल, तुमचं चित्त शांत होईल आणि तुमचं चित्त शांत होईल आणि माझं स्मरण करत राहा, म्हणजे माझ्याप्रती भक्ती पण वाढेल. आणि जेव्हा तुमचं मन एकाग्र होईल, तुमचं मन पवित्र होईल, तेव्हा कुठे तुम्हाला ती ज्ञान अवस्था प्राप्त होईल. म्हणजे एकदम काही तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. कर्म, भक्ती, उपासना, नंतर ज्ञान, म्हणजे पायरी पायरीनं तुम्हाला तिथे जावं लागेल. एकदम उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. तर हे सगळे मार्ग भगवंताने आपल्याला या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. तर यानंतर भगवंत आपल्याला
उत्तम भक्ताची लक्षणं सांगत आहे की उत्तम भक्त कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे, त्याची सगळी लक्षणं भगवंत आपल्याला सांगत आहे आणि ती आवश्यक आहे. म्हणजे इथे भक्ताला स्वतःचं इंट्रॉस्पेक्शन करायचं आहे, त्याला आत्मपरीक्षण करायचं आहे, आत्मनिरीक्षण करायचं आहे की भगवंताला ज्या प्रकारचा भक्त प्रिय आहे, भगवंत म्हणतात की हाच भक्त मला प्रिय आहे, हाच भक्त मला प्रिय आहे. भगवंताला कोणत्या प्रकारचे भक्त प्रिय आहे? ज्या भक्तामध्ये भगवंताने सांगितलेल्या सगळ्या क्वालिटी आहे, सगळे गुण आहे, तो भक्त भगवंताला प्रिय आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून उद्या आपण बघूया. आपल्याला आज संपवायचं होतं आपला दुसरा भाग, पण आज आपण संपवू शकलो नाही. तेव्हा आपल्याला अजून एक भाग घ्यावा लागेल. तेव्हा पुढच्या क्लासमध्ये आपण बघूया उत्तम भक्ताची लक्षणं. भगवंताने विस्तारानं सांगितलेलं आहे. तेव्हा त्या एका क्लासमध्ये आपण उत्तम भक्ताची लक्षणं बघण्याचा प्रयत्न करू आणि आज आपण इथेच थांबूया, कारण आपली वेळ संपलेली आहे. तेव्हा त्यापूर्वी ही कविता आपण एकदा म्हणून घेऊ, वाचून घेऊ आणि नंतर आपण आपल्या चिंतनाला विराम देऊ. सुलभ गीता रसामृत प्रवचन 20वे, गीता 12वा अध्याय, भक्तियोग भाग 2. निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला. देहबोध जर मनात असेल तर भयंकर क्लेशची होई त्याला. मलाच जीवनाचे ध्येय मानुनी करी जो माझेच निरंतर चिंतन. सर्व कर्म मला समर्पित करी त्याचे तोडतो शीघ्र भवबंधन. मनबुद्धी मलाच अर्पण करुनी चित्त माझ्यावरीच स्थिर करी. तेही तुला शक्य नसेल तर ध्यानाचा नियमित अभ्यास करी. तेही तुला शक्य नसेल जर तर माझ्यासाठीच कर्म करी. कर्मफलाचा त्याग करिता होशील तू शांतीचा अधिकारी. होशील तू शांतीचा अधिकारी. तेव्हा भगवंत म्हणतात की तुला शांती पाहिजे तर ह्या 1 बाय 1 स्टेपने तुला जावं लागेल. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया आणि पुढे आपण पुढच्या क्लासमध्ये भक्तांची लक्षणं बघूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.